कारल्यावरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख जळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी लागली मग पैस 5-5 हजाराची. हा चल लागली पैस. ठरलं तर मग मी साडीच्या दुकानात जाणार, माझ्या आवडीची साडी घेणार आणि मला जी साडी आवडेल तीच पूर्वा घेऊन बाहेर पडणार. डन. डन. पपे इकडे पाय बरं जरशी. मला काय वाटू राहिलं, पपीला ना ही मोरपंखी रंगाची साडी एकदम उठून दिसत नाही का? कुठला बी रंग खुलूनच दिसतो आपल्या पूर्वाला. वा वा वा. अंजल बघा ना काकू, मला काय वाटू राहिले, या साडीचा सूत काही चांगला नाही बरं, आणि दोरे पण निघतील त्याचे लवकरच. पप्पे तू आहे ना ऑरेंज कलरची काठा पदराची साडी नेस, भारी दिसन तुला. आणि मोरपंखी चांगली आहे ना. मोरपंखी नेसून काय नाचायला जायचंय का? शोभून तर दिसली पाहिजे ना. वाटल्यास आहे ना तू जांभळ्या रंगाची नेस, हा ती पण चांगली दिसन तुला. आता काय जांभळ्या रंगाची नेसून ढोल वाजवायला जायचंय का? काय नाही पप्पे, तू आपली मोरपंखी रंगाचीच नेस, छान दिसन तुला. पप्पे मोरपंखाची साडी असते ना अशी लवकरच उदास दिसू राहते पाय. वाटल्यास माझ्या कपाटात आहे, जाऊन पाय. हो का? मग वहिनी तुम्ही आणाच तुमच्या कपाटातली मोरपंखी रंगाची साडी. किती उदास दिसू राहिली ते पाहते मी. उगा बाता मारू राहिल्या. हाय का आता मलाच बोलू राहिला. पप्पे मी तुला समजावून सांगू राहिले ना, काय यांना समजावून सांगू राहिले. काय नको सांगू पप्पीला, तुम्हाला काय काय नाही कळत, मला सगळं कळतंय साड्यातलं. पप्पे मी सांगू राहिले ना तसंच कर, यायचं काय ना काय. हा सगळं तुम्हालाच कळतं, मला तर काहीच कळत नाही. कळतं मला साड्यातलं सगळं कळतं. पण पप्पीला कळतं ना कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं ऐकायचं नाही ते. तुम्ही कशाला सांगू राहिला ते? तू नको सांगू राह मला. बस यावेळी मी ठरवलं कोणत्या रंगाची साडी घ्यायची ते, आणि मी तीच साडी घेणार आहे. चालत? म्हणजे तुला काही प्रॉब्लेम आहे का आत्या? मला काय नाही बाई प्रॉब्लेम. फक्त ना ऑरेंज रंगाची जांभळ्या रंगाची साडी घ्यायची नाही बस. तुला काही प्रॉब्लेम आहे का काकू? नाही बा, मला कधी असतो का काही प्रॉब्लेमच नसतो मला. फक्त मोरपंखी साडी घ्यायची नाही बस. अगं का? नाही म्हणजे तुला पाहिजे तीच साडी घे एवढंच म्हणायचं होतं. काय घाबरले ना मी. याचा कलर लय जुनकट आहे, नाही तर डिझाईन तस छान आहे ना. दुसरा बघू ना, दुसरं सांगत. मी साडीच्या दुकानात जाणार, माझ्या आवडीची साडी घेणार आणि मला जी साडी आवडेल तीच पूर्वा घेऊन बाहेर पडणार.
दाखवा ना. हा. मी माझं ठरलंय. मला पोपटी रंगाची साडी घ्यायची, म्हणजे सोबर मध्ये अशी सिंपल वाली. हे रंग नको. काय झालं ग? नाही काय नाही काय नाही. ती बाहेरतली दाखवा ना जरा. अगं बाई बस. ही नको नाही. अगं ती खूपच महाग आहे. काय झालं ते म्हणताय ना घ्यायची म्हणून. अगं थांब ना. पूर्वा, तुला जी पाहिजे ना ती साडी घे. उग किंमत नको पाहत बसू. थांब, मी परागला विचारते. पराग, तू तिला साडी घ्यायला मदत कर ना. मी परागराव पहिल्यांदाच साड्यांच्या दुकानात आले वाटतं. लईच स्वस्त दिसून राहिले. या ना साहेब, खूपच लाजताय तुम्ही. लग्न झाल्यानंतर तर यावंच लागेल ना, सवय लावून घ्या ना आता. आई अगं त्यांच्या मनावर आहे, त्यांना जी आवडेल ती घेऊ दे. मी कुठं काय म्हणते, तिच्या मनाप्रमाणेच घेऊन राहिलं ना. मला साधीच साडी दाखवा. साध्यामध्ये एखादी चांगली घ्या. अगं काय तू पूर्वा. आई मी आलोच. ती दाखवा. हॅलो, कशी चालू आहे खरेदी? नाही चांगली चालू आहे. काय थोडं एकाच गोष्टीचं टेन्शन आहे. चालली आहे. हो ना, मी तिथे असते ना तर अजिबात बोर होऊ दिलं नसतं तुला. म्हणजे तू नाही येणार आहे? नाही म्हणजे मी यायला हवं होतं का तिकडे? अरे सॉरी यार. नाही नको. अरे नाही, तू मला सांग, मी आत्ता येते तिकडे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. नाही नको नको नको. तू हा जो न येण्याचा विचार केलाय ना, मस्त विचार आहे तो. नाही नाही, कायम राहा तिच्यावर, नको येऊ. पर्या, तू घाबरलायस ना मला? अरे नाही आलं रे मी. तसं मी तिकडे येऊन काय करणार? तुमची खरेदी, माझं काय काम आहे तिकडे? हो, सो स्वीट. हा नाही नाही, तू बोलते ना अशी ती, म्हणून मला जरा बोला वाटलं, बाकी काय नाही. हा, माझ्या सवयी सुद्धा लागायला लागल्या तुला. अगं नाही, ते काय तू नाही याचा विचार केला ना, तो फार चांगला विचार वाटला मला. आणि तू त्यावर कायम राहा बरं का. हो हो, मी तुला करतो थोड्या वेळाने फोन. हा हा, आरामात आरामात. बाय. दाखवा ना भाऊ. हा घ्या ना. काय अजून आवडली नाही साडी? नाही, पाहू राहिलो साड्या, पण हिला का नाही पोपटी रंगाची साधी साडी पाहिजे म्हणे. दाखवू राहिले ते, पण थोडा वेळ लागू राहिला पाहायला. दुसरीकडे बघायची का मग? नाही, यांचं म्हणणं आहे की साडी देतो आम्ही बदलून, पैसे नाही देणार म्हणे. अच्छा, असं आहे का? मग दुसरा कलर नाही चालणार का? नाही नाही, चालन ना, चालन. दुसरा पण कलर चालन. बस साधी दाखव दादा. एक केशरी कलर साध्या, हा, सिंपल सोबर. केशरी रंगाची चांगली दिसते बघी. मस्त आहे. हा, केशरी नको. कोण? आत्या. आत्या, आत्ताच मला असं वाटू राहिलं का नको बुवा केशरी. नको नको. बरं बरं. ती दुसरी दाखवा ना, मोरपंखी दाखवा. आहे ना? आवडला आवडला. आवडली आवडली. नाही नाही, छान आहे, छान मोरपंखी, पण नको. कोण? काकू. काकू एलर्जी.
डोळे डोळे दुखू राहिले होते. कधी? काकू मोरपंखी काकू काकूला अलर्जी आहे. ते पुष्पा त्यांनी मोरपंखी साडी घातली होती ना, तर काकूनी ती बघितली आणि काकूचे लय डोळे दुखले. डॉक्टरकडेच न्यावं लागलं काकूला. हा काकू बरं जाऊ द्या, दुसऱ्या पाहू ना आपण, पुष्कळ आहे तिथं. हे पा हाय पर्या. थू, इथे कशी? साडीच्या दुकानात नॉर्मली साडी खरेदी करायला येतात ना. साडी तू बरोबर आहे, मी साडी नेसत नाही, पण गिफ्ट करू शकते ना. आईचा बर्थडे, आईसाठी साडी घ्यायला आली. आईचा बर्थडे? अरे वा वा, आईचा बर्थडे, वा वा. अचानक कसा? हाच प्रश्न मी तुला सुद्धा विचारू शकते. आईच्या बर्थडेचा? तू साडीच्या दुकानात काय करतोयस? घरचे साड्या बघतायत, घरचे, त्यांच्या सोबत आलो होतो. तुझी ओळख करून देतो. आई अनुष्का, शाळेतली मैत्रीण आहे. या पूर्वा. अरे आपण भेटलोय की आधी. कधी? फोटो फोटो दाखवला होतास तू मला, म्हणून मला असं वाटलं की आपण आधी कधी भेटलोय, पण आपण पहिल्यांदा भेटतोय आता. हाय पूर्वा, मी अनुष्का. ह्या कोण आहेत? ही नी वहिनी, वहिनी आहे माझी, प्रांजल वहिनी. ते खूपच मोठं होऊन जातं ना, तो शॉर्ट फॉर्म केलाय नी. त्याचं काय, माझं नी शिवाय पानच नाही हलत. मला सारखं तिला हाक मारावीच लागते. मग मी म्हणलं कुठे एवढं म्हणत बसणार, प्रांजल वहिनी, प्रांजल वहिनी, वहिनी वहिनी, नी नी मीच करून टाकलं. ओ हाय. हाय. मैत्रिणी का परत? लईच हाय फाय दिसू राहिली. गुडघे बघितले का? माझ्यामुळे तुम्हाला त्रास तर होत नाहीये ना? त्रास कशाचा? साड्या पाहू राहिलो ना, जरा वेळ लागत होता. मी मदत करते. मी मदत करते ना साडी चूज करायला. मला साडी शॉपिंग प्रचंड आवडतं. हा, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. हाय पूर्वा. ओके, सो आता पूर्वाचं लग्न आहे, सो तिच्या आवडीचा कलर असायला हवा, बरोबर? पूर्वा, तू सांग, तुला कुठला कलर पाहिजे? रंग कुठला पाहिजे त्याच्यापेक्षा ना कुठला नकोय ते आमचं ठरलंय. काय ना, आम्हाला जांभळा, केशरी आणि मोरपंखी रंग नकोय, त्याच्यामुळे लय प्रॉब्लेम झालाय. ठरलंय ना कुठला रंग नकोय ते? मग तर एकदमच बेस्ट आहे. सो केशरी, मोरपंखी आणि जांभळा कलर आपल्याला नकोय, म्हणजे बाकीचे कलर आपण बघू शकतो, बरोबर पूर्वा? बघूया. काका, बाकीचे कलर दाखवा. दाखवा दाखवा. मस्त आहे ना? हा,
ती पिंक वाली. ला ला पिंक आहे आणि याच्यात पॅरेट ग्रीन पण आहे. अगं पण तिला पोपटी रंग पाहिजे ना. पॅरेट ग्रीन म्हणजे पोपटी. हे मला सुद्धा आत्ताच कळायला लागलं. मला पण माहिती नव्हतं खरंच. मस्त आहे ना पण पोपटी. हा ट्राय करून बघूया आपण. चल लावून बघूया. आहा कसली भारी दिसते ना ही. हा आवडली तुला साडी. काकू बघितलं का काठ एकदम भारी आहेत. आणि तुला हवा तसा एकदम फ्रेश कलर. हो फॅशनेबल. हो ना. हो नक्की का. हो नक्की. आणि पूर्वाला हवी तशी एकदम सोबर. हो ना. मग पॅक करायला सांगायची का. करून टाका पॅक. हा मस्त आहे. आपण आधी पूर्वाला विचारूया ना आणि मग पॅक करूया. पूर्वा तुला आवडली ही साडी. नसेल आवडली तर आत्ता सांग. वेळ घे काहीच प्रॉब्लेम नाहीये. नक्की आवडले ना. हा आवडली मला. खरंच आवडली. तुमची आवड खूप छान आहे. तुम्ही माझी आवड ओळखली ना म्हणून थँक्यू बर का. वेलकम बर का. आणि आता मी निघते बरं का. आय एम व्हेरी सॉरी. मला जरा एक महत्वाचं काम आहे त्याच्यामुळे मला पटकन पळायला लागेल. तुला ही साडी आवडली ना मग ही पॅक करून टाक. काका ही पॅक करून टाका साडी. हा बाय. साडीच घ्यायला जाते. बरं. बाय बाय. चॅलेंज. अगं बाई ते सांगायचं होतं की परवा ना पूर्वाच्या वडिलांचं श्राद्ध आहे. म्हणजे तसे घरचे फोन करणारच आहे तुम्हाला. पण आपा म्हणले की तू आता चाललीस आहे तर प्रत्यक्ष सांगून दे. परवा या मग श्राद्धाला. बरं सांगते मी घरी तसं. हो बरं चला उठा आता. उशीर होईल तुम्हाला जायला. आणि इथं क्लास पण असेल ना. नाही बुडला तिचा क्लास. उडला. अगं बाई मग आपण नंतर केला असतं ना उद्या बिद्या. काय मला चॅलेंज करणार. हा मी तर चॅलेंज जिंकले. दे 5,000 रुपये दे. कायचे. अरे त्या दिवशी नाही का पैसे हरला तू. पैसे नाही आहेत माझ्याकडे. नाही म्हणजे काय. आत्ताच काढणार पैसे दे. अगं नाही येत. पैसे दे. अरे ह्याला काय अर्थ आहे? पैसे दे. पैसे यार, परत सांग ना गं. नाही आहेत माझ्याकडे. अनुष्का, इकडे. काय त्याला 5,000 रुपये मागू नको. हा 10 माग. ए, पैशाची काय कमी आहे. बावड्या आपल्याकडे पैशाचं झाड आहे का गादा गादा हलवल्यावर पैसे पडायला. नाही झाड नाही आहे पण गॅरेज आहे ना आपल्या वडिलांचं. तिकडेच जातो ना रोज पैसे आणायला. होय अरे गॅरेज आहे. गाड्यांचं शोरूम नाहीये ते. 10,000 कसा बसा कमवतो माझा बाप. मस्करीत लावली अरे पैज मी. एक मिनिट. हा मस्करी कसली. मी फार सिरियस होते हा पैज लावताना. हा यार नाही येत आपल्याकडे. नाही येत. नाही काय तोंड बघायचं. तोंड बघायचं. कसं तोंड झालं ना त्याचं. अगदी तुझं झालं होतं तसं जेव्हा मी दुकानात आले होते. बोल आठवलं. सांगू कुठे काय. हो काय 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 झालं. काय होतं पण काय झालंय. काही नाही ती उगा काहीच्या काही बडबडू राहिली. सोड तू बोल ना अनुष्का काय झालं होतं. अरे काही नाही रे. ऍक्च्युली जेव्हा मी दुकानात गेले ना. अनुष्का तू जर पुढे बोलली ना तर मी सांगू नको प्लीज. ओके. ज्या अर्थी भावड्या सांगू देत नाही ना त्या अर्थी नक्की भावड्याचा मोठा पोपट झाला असणार आहे. काय रे पर्या. खरं सांग तू मला घाबरला होतास ना तिकडे बघून. नाही म्हणजे हा
थोडाच. का नाही म्हणजे तुझ्या आईला कळेल की तुझी एक खास मैत्रीण आहे म्हणून घाबरलास का तुझ्या सासरच्यांना कळेल की तुझी एक खूपच खास मैत्रीण आहे म्हणून? बोल 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 बोल. तुझा फोन वाजून आला. अरे हो, एक मिनिट हा. हा बाले. बरं आहे. अनुष्का तुझ्यापासून लांब जाऊ राहिली म्हणून तू घाबरला नाही ना? एवढा विचार करून राहिला म्हणजे नक्की काहीतरी झोल दिसतोय पर्याय.